नांदेडमधील पहिली 3D डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नांदेड़ लोकसभा चुनाव के मैदान में 23 उम्मीदवार। नामांकन वापसी के अंतिम दिन 43 प्रत्याशियों ने छोड़ा चुनाव का मैदान। उज्जवल भारत निर्माण के लिए वोटर्स के रूप में आगे आने की जिलाधिकारी अभिजीत राउत की अपील। नांदेड़ लोकसभा निर्वाचन क्षेत्र का चुनाव लड़ने वाले उम्मीदवारों को नामांकन वापस लेने का अवसर चुनाव आयोग ने दिया था। सोमवार 8 अप्रैल की दोपहर 3 बजे तक नामांकन वापसी की अंतिम मुद्दत थी। इस समय एक ही दिन में 43 उम्मीदवारों ने आज अपने नामांकन वापस लेकर चुनाव मैदान छोड़ दिया है। अब चुनाव के इस मैदान में 23 उम्मीदवार डट कर खड़े हैं। 26 अप्रैल को मतदान होगा तो वहीं 4 जून को इस चुनाव के परिणाम घोषित होंगे। ऐसी जानकारी जिलाधिकारी अभिजीत राउत ने सोमवार 8 अप्रैल को नियोजन भवन में आयोजित संवाददाता सम्मेलन में दी। इस समय निवासी उपजिलाधिकारी महेश वड़दकर, मीडिया प्रमुख संदीप मालोदे, सूचना अधिकारी प्रवीण टाके, मिलिंद व्यवहारे आदि सहित अन्य अधिकारी और पत्रकार उपस्थित थे। चुनाव मैदान में उतरे 23 उम्मीदवारों में प्रमुख 3 राष्ट्रीय पार्टियों के उम्मीदवार, 7 पंजीकृत पार्टीज के और 13 निर्दलीय उम्मीदवार शामिल हैं। 16 नांदेड़ लोकसभा चुनाव 2024 की परिपूर्ण जानकारी और विगत चुनावों की संदर्भिका पुस्तिका का विमोचन भी जिलाधिकारी अभिजीत राउत के हाथों किया गया। जिला सूचना अधिकारी कार्यालय की ओर से इस चुनाव पुस्तिका को तैयार किया गया है। वर्ष 1951 से लेकर 2019 तक के नांदेड़ लोकसभा चुनाव और उनके परिणाम इसमें दर्शाए गए हैं। दौरान अब नांदेड़ लोकसभा चुनाव का मैदान पूर्ण रूप से स्पष्ट हुआ है। इसलिए मतदाताओं की जिम्मेदारी बनती है कि अपने देश के उज्जवल भविष्य के लिए आगे आकर मतदान करें। आदर्श चुनाव आचार संहिता का अनुपालन कर उम्मीदवारों को चुनाव प्रचार के लिए पूरा अवसर प्रदान करें। मतदान अवश्य करने की अपील जिलाधिकारी अभिजीत राउत ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से फिर एक बार की है। 16 नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये छाननी केल्यानंतर 66 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र हे त्या ठिकाणी वैध होते आणि या 66 उमेदवारांपैकी 43 उमेदवारांनी विहित जो मुदत होती त्यामध्ये माघार घेतली आणि त्यामुळे आता 23 उमेदवार 23 एवढे कंटेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहेत। या सर्व उमेदवारांच्या अनुषंगाने आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुद्धा त्यांच्या समोर पूर्ण केलेली आहे। त्याचे यादी आणि चिन्ह हे आपण लवकरच थोड्या वेळात मान्यता मिळाल्यावरती आयोगाची सर्वांसोबत आम्ही शेअर करू। त्याचबरोबर खर्चाच्या विषयी त्यांची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की खर्चाचा हिशोब कशा पद्धतीने द्यायचा, त्या बाबतीत काय काय बंधनं आहेत किंवा कसल्या प्रकारच्या काही रिपोर्ट्स त्यांना तयार करावे लागतील। याशिवाय आपले सर्व जे निवडणुकीचे निरीक्षक महोदय आहेत ते सर्व लोक 10 तारखेला त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। आचारसंहिता असेल किंवा जप्ती असेल या सगळ्या बाबत त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा, समन्वय व्हावा यासाठी आपण ती सुद्धा बैठक दिनांक 10 तारखेला आयोजित केली। आपल्याकडे सी विजिल ॲपद्वारे 48 तक्रारी आचारसंहिता भंगाच्या आल्या होत्या। त्यापैकी 22 ठिकाणी आपल्याला तथ्य आढळून आलं। 26 ठिकाणी ती बाब आचारसंहितेच्या पर्व्ह्यूमध्ये नव्हती किंवा त्यामध्ये तथ्य नव्हतं आणि या सगळ्या 22 ज्या तथ्यात्मक केसेस आढळल्या त्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे। या अनुषंगाने दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला आता 2 बॅलेट युनिट लागत असल्यामुळे आपण त्या अनुषंगाने आयोगाकडे मागणी नोंदवलेली आहे। त्याचप्रमाणे आपण हिंगोली आणि हिंगोली मधल्या 2 आपले जे नांदेड जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अधिकची माहिती नोंदवलेली आहे। आपण आतापर्यंत 1,32,00,000 पेक्षा जास्त किमतीचा रोख रक्कम किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत की ज्या निवडणुकीमध्ये प्रलोभन म्हणून वापरल्या जाऊ शकतात त्यांची जप्ती केली। 44 लाखांची रोकड जप्त केलेली आहे। गांजा 80,000 रुपयाचा जप्त झालेला आहे। याशिवाय इलिगल मद्य याची सुद्धा आपण जप्ती केलेली आहे। निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे की हे सर्व जे मतदानासाठीचे किंवा निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत हे यासाठी आहेत की आपल्या मतदारांना त्यांचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत
निर्माण करण्याची संधी मिळावी। त्या अनुषंगाने दिनांक 26 तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर यावं। त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी राहील की उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदारापर्यंत पोहोचायचं असतं, त्यांचा प्रचार करायचा असतो। यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी आडकाठी आणू नये याविषयी मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे। जर कुठल्या संघटनेच्या किंवा कुठल्या गावाच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात। मात्र अशा प्रकारचं कुठलाही हत्यार जर केलं की कुठल्याही प्रकारे कोणाला प्रचारामध्ये बाधा केली किंवा अडचण केली तर मात्र आपल्याला त्यामध्ये कारवाई करावी लागेल।